हं. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. जसं की बऱ्याच कमेंट आल्या होत्या का ज्या आपण कालवडीचे समजा प्रत्येक गटामध्ये नंबर आलेले त्या फार्मरचे जे ओनर असून त्यांची मुलाखत घ्या. तर जसं तुम्ही बघू शकता त्यांना टोटल 5 कालवडी आणल्या होत्या आणि सगळ्या गटामध्ये यांचा नंबर आलेला आहे. सर तुमचा एकदा पूर्ण परिचय द्या आणि पत्ता वगैरे तुमचा फार्म कुठे आहे काय? नमस्कार. माझं नाव अभिजित अरुण वाकचौरे, राहणार विरगाव, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर. आपला विरगाव मध्ये फार्म आहे का? हो, आता किती गाई आहे आपल्याकडं? विरगावमध्ये माझ्या फार्मचं नाव अभिज डेअरी अँड ब्रीडिंग फार्म आहे. साधारण माझ्याकडे या कालवडींसहित 13 ॲनिमल आहेत. 13 एनिमल आहे. हो. तर मित्रांनो 2 महिने ते 4 महिन्याचा जो गट होता त्यात ही कालवड्यांची फर्स्ट आली. आता ह्या कालवडी बद्दल संपूर्ण माहिती द्या. जसं हिचं आईचं सीमन कोणतं आहे, हिचं सीमन कोणतं आहे आणि मिल्क रेकॉर्ड कसा होता आईचा? तिच्या आईचं बायप आमला सीमन आहे. हा हा ती साधारणतः 29 ते 30 लिटर दूध देते. देते. हो, ही तिची ना दुसऱ्या व्याताची कालवडी. दुसऱ्या वेताची. ही स्वतः NDDB बॉनफायर जो जर्मन इम्पोर्टेड बोली 50-362 त्याची कालवड आहे. त्याची कॅपॅसिटी 15,570 kg आहे. जिनॉमिक ब्रीडिंग व्हॅल्यू जर वळूची पाहिली ती साधारणतः 1500 प्लस आहे. त्याच्यामुळे आपल्याला जी कालवड दिसती ही ब्रीडिंगमध्ये एकदम बेस्ट क्वालिटी आपल्याला मिळालेली आहे. बॉनफायर सारखाच तिचा रंग आहे आणि या कालवडीची एज ही 4 महिने, तिची ग्रोथ वगैरे पाहिली तर एकदम उत्तम आहे. म्हणजे 4 महिन्याची 4 कालवड. महिन्याची कालवडी. मित्रांनो बघू शकता. आणि हिच्या संगोपनाबद्दल थोडक्यात माहिती जसं तुम्ही दूध वगैरे किती पाजलं होतं, खाद्य वगैरे कोणतं युज केलं म्हणजे पाजलेलं आहे साधारणतः deworming वगैरे? विल्यानंतर आहे ना आपण एक म्हणजे आपण चिक पाजतो बा तो वजनाचे हा. 10% 10%. चिक आपण आहे ना एक 2.5 लिटरच्या आसपास पाजतो आणि 2.5-3 लिटर पर्यंत पचवते ती. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या दिवसानंतर आहे ना कालवडीला ही कालवड तुम्हाला जी समोर दिसते म्हणजे काहीला ते खोटं वाटेल पण साधारणतः एक 4 ते 5 लिटर दूध आहे ना तिसऱ्या-चौथ्या दिवसापासून पचवायला सुरुवात करते. पचवायला. त्याचं कारण असं आहे आपण जे सिमन वापरतो ना ती वळून ते लॅक्टेशन इतकं जास्त आहे म्हणजे दूध देण्याची क्षमता इतकी जास्त आहे. त्यांची ग्रोथ रेट सगळ्यात जास्त आहे. 1 टनापर्यंत ते वळू असतात. त्यामुळे ही त्यांची पचवण्याची क्षमता पण जादा असते आणि म्हणजे वाढीत पण ग्रोथ आपल्याला जादा दिसून येते. तर मग ते 5 लिटर पर्यंत दूध. त्यानंतर 7व्या ते 8व्या दिवसानंतर आपण हिमोपेट नावाचं एक आयरन टॉनिक येतं. ते दुधामध्ये ना दुधामध्ये साधारणतः एक 7 ml 7व्या दिवसापासून सुरू करतो. 20 दिवसापर्यंत आपण 7च ml देतो आणि त्याच्यानंतर ते वाढवत नेतो. एक 10 ml 15 ml पुढल्या महिन्यात 20 ml त्याच्या पुढल्या महिन्यात 30 ml पर डे. याच्यात फायदे असे होते की आयरन टॉनिक आहे आणि मित्रांनो कालवड असो किंवा माणूस असो त्याला रक्ताचीच गरज असते. तेवढं रक्त वाढन तेवढी तब्येत लवकर बनते आणि याच्यामुळे तब्येत पण बनते आणि माती खडे पण खात नाही. हा पण एक बेनिफिट या टॉनिकमुळे होतो. आणि त्यानंतर आपण आहे ना याच्याबरोबरच कॅल्डिमिन सुप्रीम नावाचं कॅल्शियम फॉस्फरस आहे ते 5 किलोमध्ये हे खुराकामध्ये आणि मुरघासामध्ये मिक्स करून गावंड्यामध्ये मिक्स करून एक 30 ग्रॅम पर डे देतो. त्याचं कारण काय मित्रांनो याच्यात तुम्ही जर कंटेंट बघितले तर कॅल्शियम फॉस्फरस व्हिटॅमिन D3 B12 मॅग्नेशियम आहे. कॅल्शियमच्या ॲब्सॉर्प्शनला मॅग्नेशियम लागतंच मित्रांनो. आपण सर्च करून जरी बघितलं तर हे भारतातलं पहिलं प्रॉडक्ट आहे जे इतके कंटेंट वापर करते मॅग्नेशियमचं. मित्रांनो म्हणजे हे का द्यायचं तर सुरुवातीच्या काळात म्हणजे सजीवामध्ये म्हणजे ह्युमन आणि ॲनिमलमध्ये बोन असेल म्हणजे हाडांच्या वाढीसाठी कॅल्शियम फॉस्फरस लागतं आणि आपण तेच दिलं पाहिजे. मग हे चारा दिल्यानंतर किंवा तिची ग्रोथ रेटमध्ये जबरदस्त फरक पडतो. म्हणजे बोन डेव्हलपमेंट होती, स्ट्रक्चर तयार व्हायला मदत होती मित्रांनो. आणि हे किती महिन्यापर्यंत देता तुम्ही? हे आपण आहे ना 3 महिने कंटिन्यू देतो आणि नंतर त्याच्या पुढे प्रत्येक महिन्यात एक 15 दिवस देतोच 50 ग्रॅम. 50 ग्रॅम. हो, कारण कॅल्शियम फॉस्फरसची गरजच असते. जे वाढीचे ॲनिमल आहे बरोबर. माती खडी वगैरे काहीच खाती नाही त्याच्यामध्ये. आणि किंमत काही विशेष नाही मित्रांनो. मार्केटमध्ये 800 ते 850 रुपयाला 5 किलो आहे आणि कॅडिला कंपनीचं आहे. MNC कंपनी प्रॉपर रिझल्ट आहे. तर बघू शकता मित्रांनो जसं तुम्ही बघितलं आता हे जे सांगितलं खाद्य वगैरे आणि त्यानंतर आपण म्हणजे सप्लिमेंटेशन आपली इम्युनिटीवर काम करतो जास्त कालवडीचं. इम्युनिटी जेवढी प्रॉपर राहील आपल्याला माहिती म्हणजे आपण मोठमोठे ब्रीडिंग फार्म पाहिले असतील तिथं पण इतके चांगली ग्रोथ रेट दिसून येत नाही. पाहिले असेल तुम्ही 3 महिन्याच्या कालवडी आपल्या म्हणजे 5 महिन्याच्या कालवडी इथले तिथल्या 3 महिन्याच्या दिसतात. त्याचं कारण असं का डायरियाला बळी पडतात त्या कालवडी. डायरिया झाल्या का त्यांचं वेट गेन होत नाही. जे गेन केलंय ते पण फॅट लॉस होतो बॉडीवर. फॅट लॉस. त्याच्यासाठी आपण इम्युनिटी इनॅन्सर लिक्विड रेप्रनॉल लिक्विड देतोय कालवडींना. याच्यामध्ये व्हिटॅमिन आणि सेलेनियम जेणेकरून कालवडीची रोगप्रतिकारक शक्ती किंवा क्षमता ही प्रचंड प्रमाणात डेव्हलप होती. हे आपण स्वतः या फार्मवरती वापरून बघितले. माझा स्वतःचा फार्म आहे. यात काहीच खोटं नाही कारण मी आधी शेतकरी त्याच्यामुळे एकदम प्रॉपर. मित्रांनो तुम्हाला वाटत असेल एक
जसं खाद्य दिसतंय त्याचे ऍडव्हर्टाइज खाद्य म्हणजे करताय कॅडिला कंपनी, कंपनीमध्ये तसं नाही मित्रांनो. हा हा यांच्या स्वतःच्या कालवडी आहे आणि आणि आपण यांना हे युज केलंय हो म्हणून, आणि कंपनीने एक स्पॉन्सर केलंय ना तुम्हाला स्पॉन्सर याला? नाही केलं नाही का? मित्रांनो. कॅडिला कंपनीमध्ये महाराष्ट्रात दोघच जण आहे, त्यात दत्तात्रय राऊत साहेब आहे आणि मी. तुम्ही कंपनीने मला घेतलेलं आहे माझं काम बघून. काम बघून. कॅडिलाचं 85 देशामध्ये काम आहे. इंडियन एमएनसी कंपनी 1952 पासून अस्तित्वात आहे. ती व्हेटरनरी होती. व्हेटरनरीची तिला जनक मानता येईल आपल्याला. हो हो. त्या कंपनीचं तर प्रॉडक्ट असं विषय नाही तुम्हाला वाटतं का ऍडव्हर्टाइज करताय कंपनी, तसं काही असला विषय नाही. शेतकऱ्यांना आपण एक प्रमोदन करण्यासाठी इथं कालवडी आणलेले कालवड्या प्रोडक्ट पण तुम्ही दाखवू शकता. आपण इथं ठेवली. मित्रांनो हे जेवढे पण प्रोडक्ट आहे तुम्हाला तर माहिती देतोच मी. एकदा आपण कालवडी बद्दल माहिती घेऊन घेऊ. जसं ही फर्स्ट आली होती 2 ते 4 आणि 5 ते 8 महिन्यात जो गट होता त्यात ही सेकंड आली. ही सेकंड आली होती. ही उठू का तुला? हा उठू. आणि ही कोणत्या सिमनची? कोणती? ही ही ना उठ का? हिचा बॉडी वेट काय असेल साधारण 4 महिन्याची? साधारणतः आता टेपने आणलेला आहे मी जरी तरी घरी मोजला असेल तेव्हा एक साधारणतः आहे ना, म्हणजे तिचं थोडं माझ्या मताने कमीच आहे. कमी माझ्या आहे म्हणजे माझ्या स्वतःच्या मताने का? हा ते साधारणतः अराउंड 140 च्या आसपास आहे. किती? 140 च्या आसपास 140 किलो माझ्या दृष्टीने 4 मला महिन्यात समजा. हो आणि ही सेकंड आली ती 4 मित्रांनो. आणि ही मित्रांनो 5 ते 8 महिन्याचा जो गट होता तर ही कालवड सेकंड आलेली आहे. आता हिचं संपूर्ण माहिती जसं आईचं जे सिमन आहे आणि हिचं स्वतःचं सिमन. हिची आई माझ्या घटातली म्हणजे नाही 75% एचएफ आहे. याच्या पण त्या गाईपासून मी बऱ्याच कालवडी बनवले. आर्डर क्वालिटी वगैरे चांगली. तिची मला सिमन नाही माहिती पण ते बायपचीच आहे. बायपची ही स्वतः बायप अरुंद बुलची कालवडी. बायप अरुण अरुंद अरुंद अरुंद, हा 13,800 सध्याचं लॅक्टेशन आहे. त्याचे सायर वगैरे युएसच आहे. एकदम उत्तम राहील. स्ट्रक्चर वगैरे प्रॉपर डेव्हलप झालेले. आणि body किती weight महिन्याची? ही 5 महिन्याची. बॉडी वेट म्हणजे 168 किलो आहे तिचं. 168 किलो. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही. आणि त्यानंतर ही पुढची बायप आम्रपाल बुलची कालवड आहे. ही आम्रपालची का? हो. ही किती महिन्याची आहे? ही पण 5 महिन्याची. हिचा पण नंबर आला होता का? नाही हिला थोडं रिजेक्शन मिळालं. थोडं हा. कारण नाही थोडी काही. तर सांगू शकता जर हो. कारण वगैरे का? कारणाने सांगणार त्याने सांगता नाही का? हिची आई बायप आयुष्य आयुष आणि स्वतः आहे ना बायप आम्रपालची. ही किती महिन्याची आणली तुम्ही? ही 5 महिन्याची. आणि वेट वगैरे? 178 किलो. 178. हो. आता ह्या 3 कालवडी जशी मित्रांनो आपण माहिती घेतली त्यानंतर ह्या 2 ज्या कालवडी आहे ह्या आदत आहे का 2 दात आहेत? आदत आहे. आदत आहे ना. आणि गाभण आहे दोन्ही पण. किती महिन्याची गाभण आहे? ही 15 महिन्याची कालवडी. ही 15 महिन्याची. आता हिची पण संपूर्ण माहिती समजा आईचं आणि हिचं सिमन. ही आणि बायप समोर कोणत्या सिमन प्रेग्नेंट आहे असं? ही बायप आमला बुलची. हिची आई बायप आमलाची. हम्म. तिचं लॅक्टेशन साधारणतः 29 ते 30 लिटरचं मिळालंय आपल्याला. हो हो. आणि ही स्वतः बायप आयरावत बुलची आहे. बायप आयरावतचा जो सायर आहे तो डेसू बुकेम नावाचा बुल आहे. त्याचा FCR म्हणजे फीड कन्झर्वेशन रेशो वगैरे एकदम उत्तम आहे. या कालवडी बॉडी वेट मध्ये एकदम भारी, म्हणजे आपण कमी खाद्यात जास्त वेट देते आपल्याला. हो हो. मित्रांनो तुम्हाला पटणार नाही, या कालवडींना आहे ना साधारणतः AI पर्यंत आपण सकाळी 1 किलो संध्याकाळी 1 किलो फीड देत होतो, तरी पण त्यांनी प्रॉपर बॉडी वेट मेंटेन केले. या कालवडीला आपण 9व्या महिन्यात AI केलाय. 9व्या महिन्यात. 9व्या महिन्यात 4थं हिट मिळाला आपल्याला. 4था ही स्वतः 15 महिन्याची कालवडी, 6 महिन्याची गाभण आहे आज. आणि समोर कोणतं लावलं? समोर आपण गेलाय ना NDDBचं मिडनाईट सिमन लावले. ओके. जर्मन इम्पोर्टेड बोल शॉर्टेड लावले. तर असा विषय मित्रांनो. ही बाया पायरा होती स्वतः. आता हिच्या आईनं किती दिलं होतं तू? हिच्या आईने 30 लिटर दिलं होतं. 30 लिटर. हो. आता ही आदत मध्ये समजा अजून 3 महिन्यानं खाली होईल. 6 महिन्याची ना? 6 महिन्याची. आणि ही पुढची? ही पण पुढची बाया आयरावत बोलची कालवडी. ऐरावत. मित्रांनो तुम्ही बॉडी वेट वगैरे बघू शकता गाईचं एकदम भारी आहे. आता हिचं साधारण काय वेट असेल? हिचं अराउंड 500 प्लस आहे. 500 प्लस. 15 महिने. 15 महिने. आणि हिचं ही 600 प्लस आहे. 600 प्लस. किती महिन्याची गाभ? 16 महिने. 16 महिन्याची किती? 16 महिने चालू आहे. 6 महिन्याची गाभ आहे. 6 महिने. मित्रांनो ह्या दोन्ही पण बाया आयरावत बोलच्या कालवडी आहे. आणि आपण यांना एकाच दिवशी NDDB मिडनाईट टाकलेलं आहे. दोन्ही सेम टाकले. दोन्ही सेम टाकलेले. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही. हिची आई आहे ती बायप आयुष बोलची. आणि तिनं दूध वगैरे किती केलं? तिचं लॅक्टेशन 34 लिटर. 34 लिटर. तुमच्या गोठ्यामध्ये समजा आता दुधावर किती गाई चालू आहे? दुधावर आता यांचे जर बघितलं तर आपल्याकडे इतक्याच गाई आहे. ब्रिडिंगच्या इतक्याच. त्याच्यात इतक्याच म्हणजे साधारणतः 4 ते 5 गाई आहे. ही जी कालवड आहे ना हिची बहीण ही आहे. मित्रांनो तुम्ही इथले जर जजचे जर निर्णय पाहिले किती उत्तम आहे तुम्हाला कळून येईल. म्हणजे काही जज हे MUSC होते इथं.
आणि त्यांचे निर्णय एकदम प्रॅक्टिकल आपल्याला उदाहरण बघायला भेटत. ही कालवड फर्स्ट आलेली, ही ही कोणत्या गटात आली फर्स्ट? ही आदात गाभण मध्ये पहिली आहे, आदत गाभण मध्ये फर्स्ट पहिली आली. आणि beauty आणि ही? मध्ये. आणि आपण ही एक मिनिट, ही बायप आमलाची, हिची आई आणि या बॉनफायरची आई एकच आहे. एकच आहे. तर हीच 2 ते 4 वयोगटात पहिली आली आणि ही त्या वयोगटात. यायचं कारण माहिती आईचं स्ट्रक्चर, आईचे त्याच्यामुळे त्यांचे निर्णय एकदम प्रॉपर ठरले. त्यांना तर माहित नव्हतं आई त्यांची एकच आहे. हा बरोबर. ते मला माहित होतं नाही का असं. हा हा. ही सेकंड आली, ही सेकंड आली त्याच गटामध्ये. हो, आदात गाभण मध्ये. गाभणमध्ये. हा. तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, ही संपूर्ण माहिती आपल्याला खूप छान दिली. तुम्ही एक बघू शकता ब्रीडिंग वर काम करताय सर. आता किती वर्ष आले तुम्हाला ब्रीडिंग वर जसं तुम्ही काम करताय? 2016 पासून करतो. 16 पासून, म्हणजे आज लगभग 9 ते 10 वर्ष, हो, साधारण 8-9 वर्ष झाले. तर असा विषय मित्रांनो. आता त्या व्यतिरिक्त समजा शेती वगैरे किती आहे? आणि शेती साधारणतः 1.5 एकर जास्त. 3.5 एकर, त्यामध्ये चारा लागवड चारा वगैरेच पीक, होता हो. संपूर्ण. हम्म. मित्रांनो एक दिवस नक्की आपण भेट देऊ सरांच्या फार्मवर. चालेल. सराची जर अनुमती असेल नाही, नक्की नक्की. तर नक्की जाऊ आपण. आता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे घेऊन घेतो मी. हम्म. त्यांच्या फार्मवर जाऊन तुम्हाला सगळे नियोजन दाखवेल. कॉन्टॅक्ट नंबर आपल्या समोर फ्लेक्स आहे, त्याच्यावरती यांचे जन्माचे फोटो आणि आता लाईव्ह करंट फोटो बाहेर लावले. मित्रांनो मी तुम्हाला एकदा ते दाखवून देतो आणि बाहेर जे फीड आहे ते पण दाखवतो. ते मित्रांनो बघू शकता तुम्ही, हे सगळे बोर्ड लावलेले आता इकडे. हा बोर्ड आहे माझा. जे आपण ह्या पूर्ण कालवडी आपण दाखवल्या आहे त्यांची माहिती ना. हो, ही पूर्ण कालवडीचा समजा जन्मदिनांक आहे, जन्माच्या वेळीचा फोटो आहे आणि महिने वगैरे समजा किती वयाचे आहे आपण बघू पूर्ण शकता. डाटा मेंटेन केलेला आहे म्हणजे. यांचे स्ट्रॉ पण आपल्याकडे अवेलेबल आहे सगळे. त्यांच्या सगळे आईचे पण available. स्ट्रॉ आपल्याकडे. आणि आपण पेडिग्री सुद्धा जर सेल वगैरे करायचं असलं कालवडी तर देऊ शकता. हा, या 2 मोठ्या देऊ शकतो. मोठ्या देऊ शकता. तरी काय साधारण किंमत आहे बरं? एकीची साधारणतः आपण व्हॅल्युएशन काढले 2 लाख रुपयाच्या आसपास. 2 लाखच्या आसपास. हो. मित्रांनो यांना कॉन्टॅक्ट नंबर आहे ना तुमचा? हो, इथं खाली लिहिलेलं आहे. यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे मित्रांनो. यांच्यासोबत तुम्ही संपर्क करू शकता जर तुम्हाला कालवड वगैरे लागत असलं तर. आणि हे जसं तुम्ही बघू शकता प्रोडक्ट आहे, पूर्ण प्रोडक्ट यांचे जे स्वतः युज करता. हो. बाकी तुम्हाला काही इन्फो लागली तर कॉल आले तर द्या चालेल. शेतकऱ्यांना, म्हणजे ज्यांना इच्छा आहे ब्रीडिंग वर काम करायची. मित्रांनो हा व्हिडिओ इथेच थांबूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जे नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा. तर त्याला थांबूया आपण हा व्हिडिओ.